तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा. तर आज आपण आलो आहे, जसं की मागे दिसत असेल तुम्हाला, गोरखगडला. आपल्यासोबत आज रितेश परत जॉईन झाला आहे. कडसूबाईनंतर डायरेक्ट गोरखगड एक्सपिरियन्स करायला आला आहे तो आज आमच्यासोबत. आज गोरखगडचे इथे खाली मंदिर आहे, तिथे सप्ताह आहे. तर आपण जर लवकर गड उतरलो तर खाली जाऊ, दर्शन घेऊ चांगलं. आता पहिला असेंट स्टार्ट करू लवकर, नाही तर ऊन डोक्यावर आलं की मग त्रास होत असतो, बरोबर ना? तर जर आपण आता स्टार्ट केलं आहे ट्रेक, आपण जसं तिथून ते जे मेन एंट्रन्स आहे तिथून स्टार्ट केलं की आपण इथून येतो. ते इथून समोर मंदिर लागते, मंदिराच्या बाजूने बरोबर इथे एक स्टेअर्स आहेत, ते पकडून हा एक ब्रिज येईल. तिथून जर आपण स्ट्रेट वरती चढत गेलो मग आपण गडाच्या पायथ्याशी जाऊन पोचू. अजून खूप लांब लचक ट्रेक आहे. आता आपण जस्ट स्टार्टच केलं, तर जे जे काय असेल तुम्हाला मी सांगत जाईल. जागोजागी अशी बसण्यासाठी पण सोय केलेली आहे इथे. हे बघा, आपण आता हा ब्रिज संपला, तर ब्रिज संपल्यानंतर अशी एक ट्रेल सुरू होते. मग आपल्याला एक पहिला स्टार्टिंगला एक माउंटन आहे, तो क्लाइंब करून खाली उतरायचा, मग परत दुसरा, असं मग आपण जाऊन गोरखगडच्या बेसवर पोहोचू. आता तुम्ही कोणत्याही गडावर जा तर आपल्याला अशा टाईपच्या मार्किंग सगळीकडे भेटतात. जर मार्किंगही नसतील तर आजूबाजूला बघायचं की कचरा आहे की नाही, कारण की किती शहाणी माणसं असू दे, थोडा ना थोडा कचरा खाली पाडूनच जाणार. मग तो आपल्यासाठी एक हेल्पफुल होऊ शकतो की आपण की बरोबर रूटवर आहे का. आता जसं की पुढे बघू शकतात तुम्ही की इथं चिप्सचं पॅकेट आहे, तर ते आपल्यासाठी एक रूट आहे, म्हणजे की तुम्ही बरोबर रस्त्यावर आहेत आणि सरळ चालत राहा. आता ऑलमोस्ट आम्ही 10 ते 15% ट्रेक कवर केला आहे, अजून खूप चालायचं आहे. बऱ्यापैकी डिस्टन्स कवर होतो आहे आणि लवकर होतो आहे. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट भेटू त्या माचीवर, जिथून भीमाशंकरचा पूर्ण व्ह्यू भेटतो. सो फायनली आता आम्ही पोचलेलो आहे त्या माचीवर. समोर रितेश बसला आहे आणि बरोबर समोर पूर्ण भीमाशंकरची डोंगर रांग आहे. इथे यायला आम्हाला ऑलमोस्ट 55 मिनिट्स लागले. खूप चांगल्या टाईममध्ये कवर केला आपण पोर्शन आम्ही. आणि बरोबर या झाडाच्या मागे म्हणजेच आपला गोरखगड. अजून आपल्याला तेवढं चढायचं आहे. हे पण आता मी एक्सपेक्ट करतो की 40-45 मिनिटमध्ये आम्ही कवर करू तो पण पोर्शन. लवकरात लवकर करू, म्हणजे याच्याने ऊन कमी लागेल आम्हाला. आता स्टार्ट केलं की सांगतो तुम्हाला. वेदर पण आज खूप हेजी आहे, नाहीतर ही समोरची भीमाशंकरची रांग पूर्ण क्लिअर दिसते. आज पूर्ण म्हणजे असं धुकं आहे सगळीकडे. वरतून किती व्ह्यू भेटेल काय कळणार नाही. आता वरती गेल्यावरच कळेल किती काय दिसतंय सगळं. ऑलमोस्ट आता आम्ही म्हणजे बेसलाच आहे. आता लवकरात लवकर क्लाइंब करायला सुरू करू. वरतून लोक येत आहेत खाली आता हळूहळू, आणि आम्ही आत्ता चढतो आहे. रितेशनी माझा रेकॉर्ड तोडला आहे, नाही तर आम्ही आता इथे 7 वाजता पोचलो असतो. ठीक आहे, पटपट चढू आता आणि कवर करू. आता ऑलमोस्ट बेसला आहे. मागे बोर्ड पण आहे इथे की किल्ले गोरखगड. आता आपण इथून क्लाइंब करायला सुरू करू. तिथे परवा गोरक्षनाथाचं मंदिर आहे, तिथे लिहिलेलं आहे पण स्त्रियांना प्रवेश नाही आतमध्ये. आणि इथे ते सप्ताह आहे त्यांची, तर आज इथे पण आहे बऱ्यापैकी सजवलेल्या गोष्टी. तिथे समोर बेंच आहेत, तिथे जाऊन जर रेस्ट करायचा असू शकतो तर रेस्ट करू शकतो. ते 2 बेंच आधी इथे होते या लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा. आता क्लाइंब करायला सुरू करू पटपट आणि टॉपवरून व्ह्यू एन्जॉय करू. आता तिथे तुम्हाला एक गुफा दिसू शकते, तर ती सैनिकांसाठी होती.
की इमर्जन्सीमध्ये कधी जरी इथे अटॅक झाला तर बॅकअप आपला तिथं असायचा काही सैनिकांचा, ते मग मागून येऊन गनिमी घावा करायचे. आता आपण आलेले गोरखगडच्या एंट्रन्सच्या इथे. इथून पायऱ्या स्टार्ट होतात ते आपण वरती डायरेक्ट. आता आपण क्लाइम्बिंग स्टार्ट करू. मागेच आपल्या पायऱ्या स्टार्ट होतात, इथून स्टार्ट करू आणि बरोबर समोर भीमाशंकरची डोंगर रांग. आपण पटपट स्टार्ट करू क्लाइम्बिंग. त्याच्याने आपण जसं आम्ही करतो तसं मी कोणालाच सजेस्ट नाही करणार की असं करा, की एका हातात स्टिक घ्या आणि शूट करा. स्टिक घ्यायला पाहिजे होती तू, स्टिक घ्यायला पाहिजे होती तू. सोड चालू दे. इथे आलो हे ना रे करतात. काय अरे तिथं नाही, तिथं नाही, तिथं नाही, इथून आहे, इथून. तिथं पाण्याचं टाक आहे. हा नको नको, तर रिस्की आहे तिथं, नको जाऊ. हा आरामात आहे. आमचा रितेश वाट चुकला, कुठे गेला बघा. हे बघा रितेश वाट चुकला, तिथे गेला. मोस्टली इथं हेच होतं की आता आपल्या मागे रस्ता आहे पण आपल्याला कळत नाही की रस्ता कुठून आहे. चला बघ इथून आहे. काय आहे ना आपल्याला. पायऱ्या मोठ्या आहेत. लोक कसे आहेत पायरी. आता इथं तर अजून मोठे पायऱ्या आहेत. आपण आता काही वेळापूर्वी तिथं होतो. आता ही बघा, ही माणसं उतरत आहेत. तिथून आपण चढलो. आता व्हिडिओ क्लिप झालेला पण अर्ध्यात आलो आणि HD कार्डचा एरर झाला, काय माहीत नाही कसा, तर क्लिप तिथंच कट झाली. तर आता आपल्या मागे बरोबर गेट. इथून वरती गेलो की अजून डेंजर पॅच आहेत पण
आता मला माहिती आहे, माझं आता इथं काय झालं माहिती आहे का, की मला माहिती आहे की पुढे काय काय येणार आहे. तर ती एक मनात भीती आहे की आता मला माहिती आहे पुढे कोणता पॅच आहे. तर आपण आता इथं अलर्ट होऊन जातो की आपल्याला हा पॅच पुढे कवर करायचा आहे, मग आपल्याला नीट चालायचं आहे. तिथंच जरा माझं हे झालं, म्हणजे जरा ह्या पॅचवर पण आता मला भीती वाटली, जिथं जनरली मला वाटली नव्हती फर्स्ट टाईममध्ये. ठीक आहे, आता आरामात, म्हणून मी घाई नाही करत आहे. जिथं मला शूट करायला नाही जमणार तिथे मी गोप्रो पाठीच्या इथं लावेल आणि स्टिक मोठी करेल, तर तिथं शूट चांगला यायला पाहिजे. पण रिस्क बिलकुल घेणार नाही या गोष्टींमध्ये. आता वरती स्टार्ट करू, गोप्रो थोडा चार्ज करतो आणि मग पूर्ण टॉपला असेंड करू. इथे एक शिल्प लिहिलेलं आहे समोर. ते शिल्प काय आहे ते आपल्याला कळत नाही, पण खूप चांगलं वेल प्रिझर्व आहे आत्तापर्यंत. हे आता गुफा आहे तिथे. आपण जसं मागून आलो तर आता इथं गुफा स्टार्ट होतात. 5 मिनटं बसलो इथे. आमच्या साहेबांचा पाय लचकला जरा, इथलं बसलो आहे. आता आपल्याला इथून स्ट्रेट जायचं आहे. मग तिथेच ते 80-85 डिग्रीचे रॉक कट स्टेअर्स आहेत, तिथून आपल्याला वरती चढायचं आहे. इथून म्हणजे इथे बसणं पण थोडं रिस्की आहे की वरून कधी पण दगडं पडू शकतात. आता आम्ही जाऊ आतमध्ये बसू, नाही तर डायरेक्ट वरती जाऊ. आता पटपट कवर करायचं आहे. सो फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहे त्या स्टेअर्सच्या पार्टवर, ज्याची मगापासून आतुरतेने वाट बघत होतो. हा माझा बोट आहे ना, बरोबर तिथून इथे स्टेअर्स आहेत बघा, दिसत असतील तर. आणि आपल्याला ह्याच्यावरून वरती चढायचं आहे. इथून मग असं हॉरिझॉन्टल आणि मग वरती. उगाच नाही गोरखगडला हार्ड बोलत, हरिहरगडपेक्षा हार्डेस्ट फोर्ट आहे चढायला. हरिहरला जरी सपोर्ट आहे समोर, इथं काहीच नाही. मागे गेला माणूस तर एकदा गेला. म्हणून इथे चढताना आपली पूर्ण काळजी घ्यायची की हात प्रॉपर जागेवर ठेवून पकडावा, पाय प्रॉपर प्लेस केला पहिला की मग दुसरा पाय उचलायचा, त्याशिवाय दुसरा पाय उचलायचाच नाही. अशा गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे इथे. आता आपण स्टार्ट करू. रितेश क्लाइम्बिंग सुरू केले, त्याच्या बरोबर मागून मी सुरू करतो. आता सध्या तरी आपण मेटल स्टेअर्स आहे ते चढायचे, ते प्रॉपर चढले की मेटल स्टेअर्स पण असं चढताना उठते, ती प्रॉपरली प्लेस नाही ती. अशा गडांवर आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची. बाकी काही गोष्टी असतील त्या महत्त्वाच्या नाहीत. आता जनरली या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, आता मी फर्स्ट टाईम नाही आलो आहे, तर मला माहिती आहे की गोष्टी पुढे काय काय येणार आहेत. त्यामुळे अजून मी अलर्ट होऊन जातो की आपल्याला माहिती आहे ही गोष्ट समोर येणार आहे. तर आता समोरचा पॅच बघा, आरामात रितेश, काय घाई नाही आपल्याला. आता मी पण गोप्रो पाठीला लावतो आणि तिथून शूट घेतो.
सो आपण आता इथून चढत आलो. चढता चढता गोप्रो एका जागेवर घासला आणि तिच्या बॉडीला डॅमेज झाला हलका आणि जो स्क्रीन गार्ड लावलेला तो फुटला. ट्रेकमध्ये सगळ्या गोष्टी होत राहतात, त्यामुळे जर आपण काळजी घेतली प्रॉपर तर सगळ्या गोष्टी नीट होतील. आता ऑलमोस्ट आपण टॉपला पोचलोच आहे. आता इथून काय जास्त रिस्की पॅच नाही, फक्त हा एक मेन पार्ट होता तो जरा जास्त रिस्की होता. तिथे आपली सगळी काळजी घेणं इम्पॉर्टंट होतं. तर आपण वरती जाऊ. काय काय पॅच थोडे रिस्की, जसं की आता हा समोरचा पॅच बघू शकतात. आता मी इथं उभं आहे बरोबर, आणि इथून खाली डायरेक्ट दरी. तर इकडून जर एखाद्या माणसाचा तोल गेला तर डायरेक्ट खाली पडू शकतो. आता लोक काय करतात की बॅग जास्त हेवी आणतात, जाडे आणतात, तर त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. तिथे जेवढी आपली बॅग पातळ असेल ना तेवढा आपल्याला अशा गडांवर फायदा होतो की आपण पटपट कुठे पण चढू शकतो. आता बॅग जर ठीक असेल जास्त तर इथं एखाद्याची बॅग अडकली और घासली आणि तोल गेला तर माणूस डायरेक्ट खाली जाईल ना. त्यामुळे या गोष्टींचं पण इथं काळजी घ्यायला पाहिजे. तर आपण आत्ता इथून चढू पटपट वरती आणि पुढे दाखवतो. थांबा. आता हे बघा, आता आम्ही इथं आलो. आता रितेश जिथं चढतो तो एक हलका रिस्की पॅच आहे, तिथं पण काळजी घ्यायला पाहिजे. पण एक फायदा काय माहिती आहे का गोरखगडला यायचा, की आपल्याला इथं पकडायला ग्रीप चांगले भेटतात. ते बघा, ही ग्रीप खूप मजबूत आहे. आपण त्याच्यावर रिलायबल राहू शकतो की काय होणार नाही गोष्टी. आवाज खतरनाक आहे. सो आम्ही फायनली आता टॉपवर पोचलेलो आहे. तिथे समोर महादेवाचं मंदिर आहे. थोड्या रेस्ट करू आणि आता लगेच डिसेंड करायला सुरू करू. डिसेंड करताना ट्राय करतो की हेड माउंटला लावतो कॅमेरा, हातात काहीच नाही ठेवणार. तेव्हा आपलं प्रॉपर उतरायचं आहे, कारण की डिसेंड हा सगळ्यात हार्ड पार्ट असतो. आता पटपट डिसेंड करू आणि मग खाली जाऊन आपण ब्लॉग एंड करू. आता आपण डिसेंड सुरू करतो आहे. आता ट्राय करतो की कंप्लीट आपला डिसेंड कसा आहे तो कॅप्चर करू. रितेश, इथं आलास ना, हे इथं पायऱ्या ह्या साईडला गेल्या का?
इथे उलटाच आहे आणि पायऱ्या एकदम क्रॉस येतात इकडे. इथे आलास की थांब, मी सांगतो तसं आहे. ऐक, उलटा फिर पूर्ण. समोर तुझ्या कोणता खाचा आहे का? समोर खाचा आहे कुठे? खालच्या तिथे. फोन नको उचलू सायलेंट आहे. हां थांब. ते पकड, हे पकड, या साईडचं पकड. घे खाली घे. ते पकड, ते समोरचं पकड. तिथे लेफ्ट हँड साईडला बघ. हां पकड, ते पूर्ण ग्रिप घे. आता ये आरामात ये. आता काय नाही. सो फायनली आम्ही डिसेंड केलेलं आहे. आता मंदिरात बसले जरा. तर ते आजोबा बोलले की घ्या जेवायला बसा लगेच. तर रितेश पण सोबत आहे. तर आता जेवू, मग तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो की कसा होता आजचा एक्सपिरियन्स. जेवण घेतो. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. मला कमेंट थ्रू सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.